नमस्कार, मी परिवीक्षाधीन पोलीस उपनिरीक्षक डॉक्टर आरती जीवनधर केनिरे, नेमणूक मंगळवेढा पोलीस ठाणे. सध्याची ज्वलंत जो मुद्दा आहे तो मिसिंग केसेस बद्दलचा, म्हणजे हरवणाऱ्या मुली. पेपरला बातमी वाचली आपण की 25-30 आता 35 पर्यंत आमचा आकडा गेलेला आहे. इतक्या मिसिंग मी फाइंड आउट केल्या आणि त्या फाईल केलेल्या आहेत. ही जितकी कौतुकाची बाब आहे तितकीच खेदाची बाब आहे की इतक्या मुली मिसिंग झालेल्या होत्या आपल्या मंगळवेढा तालुक्यातून. तर हे जे प्रमाण आहे ते जास्तीत जास्त जर आपण अभ्यास केला तर 10-12 पेक्षा पण 14 वर्ष ते 25 वर्ष वयोगटातल्या मुली ह्या जास्त करून पळून जातात किंवा बेपत्ता होतात आणि त्यांच्या आम्ही मिसिंग फाईल केलेल्या आहेत. आणि आव्हानाचं काम हे असतं की जेव्हा त्या मुली मिळून येतात तर त्यावेळेला मिळून आणणं सोपं आहे, पण त्या मुलींचं आल्यानंतर मन वळवणं खूप अवघड असतं. जर त्या मुली आलेल्या ठिकाणी त्या मुलग्यासोबत परत जातो म्हटल्या तर ते आणण्याला पण काही अर्थ राहत नाही. त्यामुळे त्यांना समुपदेशन करून त्यांचं मन वळवणं. तर मी आव्हान करेन पालकांना, शिक्षकांना, आणि आम्ही पोलीस यंत्रणा पण तुमच्या मदतीला आहोतच, तर अशा मुलांना समुपदेशन करणं, त्याला चांगल्या मार्गावरती आणणं हे आपलंच काम आहे. 10वी-12वीच्या परीक्षा झाल्यात होत आहेत आणि यानंतर सुट्टीचा काळ येतोय, तर महत्वाचा टप्पा असतो आपल्या आयुष्यामध्ये 10वी-12वीच्या वेळेला आपण मार्क चांगले मिळवणे, चांगल्या कोर्सेसला ऍडमिशन मिळवणे. तर त्या वेळेत हा विचार करण्यापेक्षा मुली पळून जाणं किंवा प्रेमात पडणं, लग्न करणं ह्या गोष्टींसाठी आपल्याला खूप वेळ आहे बाळांनो. त्या गोष्टी आपण आयुष्यात नंतर सुद्धा करू शकतोय. त्याऐवजी तुम्ही आपल्या करिअरचा विचार करा. तुम्हाला सुट्टी आहे 1 महिना, 2 महिना, 3 महिने, 10वी-12वीची, त्यात लहान लहान कोर्सेस करा. कम्प्युटर कोर्स असून दे किंवा आता जे कौशल्य विकासाचे लहान लहान कोर्सेस आहेत ते कोर्सेस करा. स्वतःला अपडेट करा, स्वतःला अजून पॉलिशिंग चांगलं करा, जेणेकरून तुमचं करिअर चांगलं होईल. आम्हाला एक असं अभ्यासांती आढळून आलं आहे, ज्या मुली अशा गोष्टींना बळी पडतात त्या मुली नंतर कौटुंबिक हिंसाचार किंवा गुन्हेगारी प्रवृत्तीची लोक यांना बळी पडून त्यांचं आयुष्य नंतर उद्ध्वस्त झालेलं आहे. तुमचा एक निर्णय तुम्हाला आयुष्याच्या शिखरावरती पण पोहोचवू शकतो आणि तुमच्या आयुष्याची राख रांगोळी पण करू शकतो. त्यामुळे तुमच्या पालकांच्या, वडिलांच्या, आई बाबांच्या डोळ्यातील स्वप्न बघा आणि ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. कारण की काय बनायचं आहे हे विचार तुम्हाला करायचा आहे. त्यामुळे मी असं सगळ्यांना कृपया करून आव्हान राहील, मुलींना, मुलांना, पालकांना, की ह्या मिसिंग केसेस बाबत आपण अजून सजग होऊया, अवेअरनेस करूया आणि चांगल्या वाटेवर जाण्याचा प्रयत्न करूया. धन्यवाद.